हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? मी खूप दिवसापासून लाईव्ह वगैरे घेत नव्हते. सगळ्याला सांगत होते सरप्राईज आहे. फायनली हे बघा, हे सरप्राईज होतं की मी छोटंसं एक दुकान ओपन करायले. कारण खूप 20 वर्ष झालं घरातूनच काम करत होते. पार्लरचं, मशीनचं एकच रूम असल्यामुळं मला खूप अडचण होत होती. मला सगळ्यांनी सांगत होते की तू दुकान टाक, पण मी घाबरत होते की मला वाटत होतं की माझ्याकडून शक्य नाही एवढं भाडं भरणं, किंवा मी करू शकेल का नाही. मला पण असं भीतीसारखं मनात असायची. म्हणून मी एकदम छोट्यापासून सुरुवात केली. खूप छोटं दुकान आहे. ह्याचं रेंट पण माझ्या बजेटमध्ये आहे, 4-5 हजार. मी एवढं करू शकते. म्हणून आता ही छोटीशी माझी सुरुवात आहे. पहिलेच मी दुकान टाकले. हे मला मनात पण अशी खूप भीती वाटते की आता काय होईल काय नाही. पण मी माझ्या भावजाईनी, बहिणीने खूप हे केलं की तू नाही का करू शकतेस, तू कर, छोट्यापासून सुरुवात कर. तर आता बघू कुठपर्यंत यश भेटते मला. मी छोट्यापासूनच सुरुवात केली आणि हे छोटंसं माझं दुकान आज ओपनिंग आहे त्याची. तुम्ही सगळेजण या, मला आशीर्वाद द्या. कारण नाही का मी खरंच आपल्या माणसाची आशीर्वादाची गरज खूप असते अशा वेळेस. कारण नाही का माझं पण एक स्वप्न होतं की मी खूप मोठं एखादं पार्लर टाकू, ओपन करू. पण कधी कधी आपली परिस्थिती अशी असते ना की नाही का आपण एवढं केलं म्हणजे होईल का नाही आपल्याला हे वाटतं मनामध्ये. कारण माझं रेंटचंच घर आहे आणि इथं पण रेंट भरायचं म्हणजे समजू शकता तुम्ही कसं असतं की नाही का सामान्य माणसाला. पण आता मी तर पहिल्यांदा केली सुरुवात. कारण एका रूममध्ये पण खूप अडचण होत होती क्लायंटला, आणि मी 3ऱ्या मजल्यावर राहत असल्यामुळं यायला जायला पण खूप मोठा प्रॉब्लेम होत होता. म्हणून आता हे छोटंसं मी दुकान ओपन केले. हे बघा माझ्या ह्या सगळ्या वस्तू. हे छोटंसं एक असं पडदा केलेला आहे मधातून. त्याच्यात 2 पार्ट मी केले. त्याच्यात एक छोटंसं पार्लर बनवलं आणि त्याच्यातच ह्या 3 मशीन आहेत माझ्या. एक पिकोची साधी, आणि हे छोटीशी अशी ज्वेलरी वगैरे पण मी त्याच्यातच आता ॲड करून चालू केले. आता हे आम्ही वंदना वगैरे घेत होतो, सगळेजण आलेत. मला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला की हे आमची भावजाई, तिने तर सगळ्यात जास्त सपोर्ट केला की हे सगळं सेटअप तिने मला बसून दिलं आहे. कारण मी खूप गोंधळलेले होते. माझी इच्छाच नव्हती की वाटत होतं की होईल का नाही होईना आपल्याकडून हे सगळं. पण आम्ही 3-4 दिवसापासून दुकान शोधलं आणि हे छोटंसं आम्हाला दुकान भेटलं. आणि आता इथून मी स्टार्ट केले माझी. इथून आता जर्नी खरं तर सुरू होणार आहे. आता मला पण खूप हे वाटतं की कसं होईल काय होईल. तुमचा आशीर्वाद ची खरंच मला गरज आहे. आता बघू काय काय होतं, कसं होतं. कारण नाही का पहिल्यांदा आपण कोणता पण बिझनेस करताना खूप गोंधळून गेलेला असतो. मी कधी 20 वर्षानंतर कधी बाहेर आलेच नाही. घरातच सगळं चालू होतं माझं हे सगळं काम. पण आता सगळे म्हणे की तू किती दिवस राहणार असे, तू करू शकतेस, कर. म्हणून मी हे सगळं आता चालू केले. आणि छोटी सगळे असल्यामुळं नाही का माणसं अर्धे बाहेर खूप जण बसलेले होते, आतमध्ये बसता येत नव्हतं. म्हणून हे आम्ही छोटेसे दिसायलो तिथं. पण बरेच जण आले आणि दिवसभर चालूच होते, नातेवाईक मैत्रिणी येणं जाणं. हे माझे प्रमाणपत्र, हे माझं छोटंसे लागणाऱ्या सगळ्या लेस वगैरे मी सगळं होलसेलमधून आणलेलं. ह्याचा पण एक व्हिडिओ ते नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघा की मी कितीमध्ये कसं सामान आणलं. हे माझे सगळे डिझायनर ब्लाऊज. मी पिको, फॉल, डिझाईन ब्लाऊज, फेशियल, पार्लरचं टोटल काम करते. ते घरातूनच करत होते. तर आता आले मी बाहेर, बघू काय होते. पिकोची मशीन माझ्या हे साधे, आणि त्याच्यासाठी माझ्या एका ह्याच्यावर होणार नाही म्हणून मी छोटेसे असे ज्वेलरी वगैरे पण आता विकायचं ठरवले. आणि आता थोडंसं सामान आणून बघितले. मला ह्याच्यात हे झालं तर मी अजून थोडं वाढवणार आहे सामान. आणि ते छोटी रूम असल्यामुळं नाही का थोडं असं ठेवणं पण म्हणजे नाही का थोडंच हे वाटतं. आता हे सगळ्यांनी मला गिफ्ट वगैरे आणले होते. अशा प्रकारे मी नाही का छोटंसं दुकान आता ओपन केले. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक कमेंट करा. आणि असं म्हणतात ना की जेणेकरून